नमस्कार मित्रांनो, समजा एका गावात दोन शेतकरी आहेत. एक शेतकरी नांगर चालवत आहे, तर दुसरा तलवार घेऊन स्वराज्यासाठी लढाईला निघालेला आहे. दोघेही एकाच मातीतून आलेले, दोघांचेही रक्त सारखेच आहे. पण इतिहासाने एका शेतकऱ्याला कुणबी म्हटले तर दुसऱ्याला मराठा. मग प्रश्न पडतो, मराठा आणि कुणबी यामध्ये नेमका फरक काय आहे? चला या व्हिडिओमधून सविस्तर बघून घेऊया, मराठा आणि कुणबी नेमका यामध्ये फरक काय आहे. हा फरक जन्माचा आहे की कामाचा, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. प्राचीन काळातील कुणबी. महाराष्ट्र हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश होता. इथल्या लोकांचं मुख्य काम शेती म्हणजेच कुणबी. कुणबी म्हणजे शेतकरी. त्याचं जीवन शेती, बैल, नांगर, पीक आणि गावकुशाशी जोडलेलं होतं. कुणबी समाज मेहनती, जमिनीशी घट्ट जोडलेला. लग्न, उत्सव, सण हे सारे कृषी चक्रावर आधारलेले होते. आणि अशातच उदय होतो मराठ्यांचा. 16व्या-17व्या शतकात दक्षिणेत मोठे राजकीय बदल सुरू झाले. दिल्लीचा मुघल बादशाह, दक्षिणेतील आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही सगळेच आपापला प्रभाव वाढवू लागले. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. स्वराज्य स्थापनेसाठी गावोगावी कुणबी तरुण तलवार घेऊन पुढे आले. स्वराज्यासाठी शेतकऱ्यांनी शेत सोडून रणांगण गाठले. अशा प्रकारे युद्धात उतरलेले मराठा कुणबी मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला कुणबी आणि मराठा यामध्ये फरक नव्हता. कुणबी म्हणजे शेती करणारे लोक आणि मराठा म्हणजे युद्ध करणारे. म्हणजेच भूमिका बदलली, ती ओळख बदलली. जो शेतीमध्ये राहिला तो कुणबी म्हणून ओळखला जाऊ लागला, तर जो सैन्यात गेला तो मराठा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर स्वराज्य मोठं झालं, पानिपतपर्यंत पोहोचलं. अनेक सरदारकी, इनामदारी, वतनदारी निर्माण झाल्या. युद्ध करणाऱ्या कुणबी योद्ध्यांना मराठा म्हणून वेगळं स्थान दिलं गेलं. तर पेशव्यांच्या काळात आणि नंतरच्या सामाजिक वर्गीकरणामुळे मराठा हा एक लढाऊ समाजगट मानला गेला, तर कुणबी हा शेतीप्रधान गट म्हणून मागे राहिला. त्यानंतर इंग्रजांनी समाज घटकांचे वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने केलं. सेन्सस रिपोर्ट, जातीय नोंदी यामध्ये कुणबी आणि मराठा वेगळे दाखवले गेले. इंग्रजाच्या दृष्टीने मराठा लढाऊ जात, तर कुणबी कृषी जात असं ओळखू लागले. हळूहळू समाजात हा भेद ठळक झाला. आज महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी हे गट वेगळे मानले जातात, पण अनेक इतिहासकार म्हणतात दोन्ही समाजाचे मूळ सारखेच आहे. कुणबी समाजातून मराठा सरदार, पेशवे, सैनिक, शेतकरी सगळे उभे राहिले. आधुनिक काळात राजकीय कारणांमुळे आरक्षणासारख्या मुद्द्यांमध्ये दोन्ही गटांमध्ये फरक दाखवला जातो, पण मुळात दोघेही एकाच मातीतले, एकाच संघर्षातून आलेले आहेत. म्हणून मित्रांनो, मराठा आणि कुणबी यामध्ये मोठा जैविक किंवा सांस्कृतिक फरक नव्हता. फरक होता तो फक्त भूमिकेचा. कुणबी हा शेतातला परिश्रमाचा प्रतीक, तर मराठा हा रणांगणावरच्या पराक्रमाचा प्रतीक. आज आपल्या हे लक्षात ठेवायला हवं, दोघेही एकाच मातीतले, एकाच इतिहासाचे वारसदार आहेत. आपण भेद पाहण्यापेक्षा एकतेवर भर दिला पाहिजे. त्यामुळे मराठा आणि कुणबी हे एकाच मातीतले आहेत. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा.